आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र न्यूज। गेल्या 3 वर्षापासून रिन्यूसन प्रायव्हेट लिमिटेड सोलर कंपनीचे धानोरा कोकाटे गावालगत काम सुरू आहे। गावाच्या मुख्य रस्त्यापासून ते कंपनीपर्यंत रोडचे काम करण्यात आले। हे काम करत असताना शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्यामुळे कंपनीच्या कामामुळे येथील शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून शेतीचे नुकसान झाले आहे। त्यामुळे नुकसान भरपाईसह विविध मागण्यांसाठी रिन्यूसन कंपनी व ग्रामपंचायतच्या विरोधात शेकडो शेतकऱ्यांनी तलावात उतरून जलसमाधी आंदोलन केले। 4 फूट पाण्यात आज कालपासून आमच्या धानोरा कोकाटे येथे गुरुदत्त कोकाटे म्हणून शेतकरी उपोषणाला बसलेला आहे। आज दिनांक 23 आहे, काल 22 होती। आज त्याला 24 तास होऊन गेलेले आहे, तरी प्रशासनाला जाग आलेला नाही आहे। आणि आमच्या एकच मागणी आहे की कंपनीने जे काही काम केलेले आहे बिना परवानगीने, त्या परवानगीने त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले आहे, ते नुकसान भरपाई मिळण्यात यावी। आणि कंपनीने जे काही बिना परवानगी अतिक्रमण केलेले आहे व बिना परवानगी इलेक्ट्रिकचे पोल या तलावामध्ये टाकलेले आहे, ते सुद्धा हटवण्यात यावे। आणि हे सर्व करून सुद्धा आम्ही आज या इथे जलसमाधी घेण्याचं कारण एकच आहे की प्रशासन 24 तास होऊन सुद्धा आलेलं नाही आहे। कोणत्याही कंपनीचा व्यक्ती सुद्धा आलेला नाही आहे आमच्याकडे, साधं ग्रामपंचायतचे सुद्धा आलेले नाही आहे। ते आज दिनांक म्हणजे 1 घंट्यापूर्वी येऊन गेले, फक्त काहीच नाही, आले आणि बसले आणि चालले गेले। याच्यापेक्षा यांनी काहीच केलेलं नाही आहे। तसंच या प्रशासनाने सुद्धा आमच्यापर्यंत कोणतीही व्यक्ती आलेली नाही, विचारणा केली नाही, काय मागण्या हे सुद्धा विचारणा केल्या नाही। हे जर मागण्या पूर्ण होत नसेल तर आम्ही आज गुरुदत्त कोकाटेच्या पाठिंबा म्हणून या पाण्यामध्ये उतरलेला जलसमाधी घेत आहे। जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर उद्याला याच पाण्यामध्ये आम्ही पूर्ण जलसमाधी एकदम डुबून जाऊ आणि मरून जाऊ। याच्यापेक्षा या प्रशासनाचा आम्ही निषेध व्यक्त करू शकत नाही, यापेक्षा खालच्या पातळीवर निषेध व्यक्त करू शकत नाही। उतरून शेतकरी व ग्रामस्थ आंदोलन करीत आहे। प्रशासनाने दखल न घेतल्यास आम्ही जीव देऊ असा इशारा देण्यात आला आहे। यावेळी शेतकऱ्यांनी सोलर कंपनी व ग्रामपंचायत विरोधात जोरदार घोषणा देत निषेध केला। मागणी एकच आहे, हे जे कंपनीनं इथं अतिक्रमण केलं आहे ह्या तलावामध्ये, हे तलावांनी जे न एनओसी घेता, न विचारता, न काही करता त्यानं पोल इथं अतिक्रमण केलं, ते हटवण्यात यावं। आणि शेतकऱ्याचे जे आमचे रोडनं त्यानं ते पुलं बांधले, आम्ही म्हणू का मोठे पुलं बांधा, त्यानं ते पायल्या टाकून फक्त तात्पुरतं काम केले। आमच्या शेतीचे नुकसान भरपूर झालं आहे। इथं अशी जमीन वाहून गेली का आम्हाला असं 4-5 वर्ष माती तिथं अशी म्हणजे पिकणार नाही। ह्या इथपर्यंत असं झालं का त्याला सांगून सवरून त्याला पत्र व्यवहार हे ते त्याला बोलून सने त्याने आमचा कोणताही दखल हे घेतला नाही। आणि ग्रामपंचायतीतले जबाब विचारायला गेलो, या ग्रामसभेमध्ये आम्ही त्याला प्रश्न विचारले तर ग्रामसभातले जे आपले सदस्य, सरपंच, उपसरपंच हे आम्हाला एकही प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार नाही। आणि दुसऱ्याच भडव्या बघत रहा आपला महाराष्ट्र न्यूज। वैभव मुंदे, अमरावती। 2 ते 3 वर्षापासून ही धानोरा कोकाटे येथे रिन्यूसन पॉवर म्हणून कंपनी चालू झाली आहे। त्या कंपनीने अवैधरित्या कामं केली आहे इथे, आणि त्या बाबतीत आम्ही प्रशासनाकडे वारंवार 2-3 वर्षापासून पाठपुरावा केला, कंप्लेंटा केल्या, तरी पण आम्हाला उडवाउडवीचे उत्तर देऊन त्यांच्यावर काहीही कारवाई आजपर्यंत करण्यात आली नाही। म्हणून आम्हाला हे अन्नत्यागाचा उपोषणाला भाग पडायला लागलं। आमच्या मागण्या आहे, त्यांनी अनधिकृतरित्या तलावामध्ये अतिक्रमण केलं आहे आणि इलेक्ट्रिकचे पोल टाकत नेले आहे। त्यांनी 7 ते 8 पोल आहे,